नमस्कार. आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. नेहमीप्रमाणे आपण ज्योतिष शिकणं हे सातत्यानं चालू ठेवायचं आहे. यामध्ये आपल्याला कुंडली शिकत असताना अनेक कुंडल्यांचा अभ्यास करावा लागणार आहे. तर आज आपण एक कुंडली बघणार आहोत. एका स्त्रीची कुंडली आहे आणि ती काही तक्रार करते आहे. मग तक्रार काय आहे आणि कुंडली काय आहे, आपण तिचं गारण अगोदर ऐकून घेऊया. तिचं गारण काय बघा, ती पत्रिका बघा म्हणाली. मग पत्रिका हातात घेतल्यानंतर आपण पत्रिका पाहिली. पत्रिका काय आहे हा आपण अभ्यास करणारच आहोत. तर तिचा प्रश्न काय होता सांगतो. तिचा प्रश्न असा आहे, नवरा मला का टाळतो असं तिला वाटतंय. गुंतला नसेल ना कुठे, म्हणजे नेमकं तिच्या मनात काय आहे हे सांगायला तयार नाही. गुंतला हा शब्द अनेक अंगाने वापरला जातो. कुठे व्यसनात गुंतला असेल का, कुठे गाणी म्हणण्यात गुंतला असेल का, कुठं वाचनाचं वेड लागलं असेल का, कुठं अजून एखादा व्याप करून काही पैसे मिळतात काय याच्या मागं असेल काय. आपण अर्थ लावणार गुंतला असेल ना, म्हणजे अजून कुठल्या स्त्रीमध्ये एखाद्या मुलीमध्ये त्याचं मन गुंतलं नसेल ना असं तिला वाटत असावं असा आपला समज आहे. बघूया आता तिच्या वेदना काय आहेत. मग मी तिला विचारलं की काय तुम्हाला काय वाटतं. तर तिनं मला काही प्रश्न सांगितले. बघा तिनं काय काय सांगितलं. ती म्हणली आमचा विवाह 2006 रोजी झाला, म्हणजे आज 2026, आमच्या लग्नाला 20 वर्ष झाली. आता ह्या 20 वर्षात ह्यांना 3 मुलं आहेत, 2 मुलं आणि 1 मुलगी. तरीसुद्धा तिची खंत काय स्त्री म्हणून, मी या घरात उपेक्षित राहिले, मला किंमत नाही, मला कोणत्याही गोष्टीसाठी विचारत नाहीत. एक घरात सासू आहे, सासरे आहेत, तर सासूचं सगळं चालतं, हँड आहे ती. मग हिचा नवरा जो आहे तो म्हणजे त्या सासूचा मुलगा, तो पण प्रत्येक गोष्ट ऑब्व्हियसली आईला विचारणार. हिला ते पटत नाही आहे. अजून एक, ती म्हणते मला 3 मुलं झाली पण संसार सुख नाही. आता हे सगळं चमत्कारिक आहे. 3 मुलं होणं पण संसार सुख नसतं. आता ह्या सुखामध्ये सुद्धा खूप अडचणी आहेत. लक्षात घ्या, मानसिक सुख वेगळं, शारीरिक सुख वेगळं, सांसारिक सुख वेगळं, हे वेगवेगळे घटक आहेत. घटक वेगवेगळे, वस्तू तीच, तांदूळच आहे. भात आमटी खाणं वेगळं, खिचडी खाणं वेगळं, बिर्याणी खाणं वेगळं, डोसा खाणं वेगळं, इडली खाणं वेगळं, वस्तू तीच आहे. तुम्ही ते कशा पद्धतीनं त्याला रूप देऊन खाता तशी परिस्थिती आहे. संसार सुख म्हणजे नेमकं तिला वेगळं वाटत असेल, वैवाहिक सुख म्हणजे वेगळं, शारीरिक सुख म्हणजे वेगळं, ती प्रत्येकात वेगवेगळं करत असेल. मग मी विचारलं नेमकं तुम्हाला काय म्हणायचं आहे. मला संसार सुख नाही, म्हणजे मी संसारामध्ये आनंदी नाही. मला आज ही भाजी करायची तर मला तिथे स्वातंत्र्य नाही, हे सांगितलं आहे तेच कर. मला आज भाकरी करायच्या तर ते म्हणते नाही, त्यांनी सांगितलं आज पोळ्या करायच्या, मग पोळ्याच करायच्या. तिला स्वतःला असा स्वतःचा स्वातंत्र्य असा कायदा नाही. त्यामुळे ती म्हणते की मी इथं मोलकरणीसारखी राहते, म्हणून मला संसार सुख नाही. आता अजून एक तिची खंत आहे, सगळा व्यवहार सासूच्या हातात आहे. ती म्हणते काही करायचं तर तिला विचारावं लागतं. साधं 20 वर्षांतर माहेरी जायचं तर तिला विचारावं लागतं. बरोबर आहे, आता घरात मोठा ज्येष्ठ माणूस असल्यावर विचारणं हिला ते अवघड वाटतं, कारण ती माझ्यापेक्षा कमी शिकली आहे. इगो आडवा आला माणसाचा. सगळा व्यवहार सासूच्या हातात आहे. काही घ्यावं तर आता गृहीत धरा की काही नाही, एका व्यवहाराला कुठे लग्नाला जायचं आहे, एक पाकिट करायचं आहे, तर कितीचं करू तिला विचारावं लागतं. मला वाटलं मी 501चं करू शकत नाही. हा सगळा तिचा सांगण्याचा बाज होता. अनेकदा मागूनही पैसे का देत नाहीत, हिलावं लागलं खर्चाला पैसे. काय पाहिजे, आहेत घरात सगळे, आईकडे आहेत, मागून घे. नाही, मला देऊन ठेवा, म्हणजे माझे पैसे वेगळे आणि मी मागणार नाही, मला वाटेल मी खर्च करणार. तुझ्या हातात दिले
आणि काय केले विचारलं तर तू सांगायला हवं. पण आता काय मोठी किरकोळ पैसे असं मागत नसतं. किरकोळ खर्चाला असतात प्रत्येकाच्या कमरेला, ज्याला पेटी कॅश किंवा आपण म्हणतो कुठं बाहेर जाऊ भाजीला यायला कोण विचारते का. पण समजा मोठं एक 5,000 रुपये 10,000 रुपयाची वस्तू विकत घ्यायची आहे, तर त्यासाठी घरातलं चर्चा व्हायला हवी. पण ती म्हणते तसलं काय नाही, मला मागून देत नाहीत, मला 10,000 पाहिजेत, कशाला मला पाहिजेत, ह्या शब्दाला अर्थ नाही. मला घरात किंमत नाही असं का, असं तिचं म्हणणं आहे. आई वडील मुले नातेसंबंध हे महत्त्वाचे का, तर नवऱ्याला आई वडील आणि मुलं हे महत्त्वाचे. नंतर मी म्हणतो तो, म्हणजे माझा नंबर 4 नंबरला का, माझा नंबर 1 नंबरला पाहिजे असं तिला वाटते. आता नवरा असूनही उपयोग तरी काय आहे असं ती म्हणते. माझ्या नवऱ्याचंच काय चालत नाही तर माझं काय चालणार आहे असं तिचं स्पष्ट मत आहे. आमच्या वेदना कोण समजून घेणार, ते कोणच नाही. मी काय केलं, रडले आपटले ओरडले, डोळे मोठे केले, काय घालून पडून कोणाला बोलले, कोणीही लक्ष देत नाही. मग पुन्हा मला नॉर्मलला यावं लागतं. म्हणजे आमच्या वेदना कोणी समजून घेत नाही. आणि आता शेवटी तिचा मुद्दा आहे, हा नवरा मला टाळतो. म्हणजे मी काय म्हणलं की ते ऐकूनच घेत नाही, बरं असं म्हणतो आणि निघून जातो. काय त्याच्यावर चर्चा होत नाही ना पुन्हा काही नाही. म्हणजे कुठे गुंतला नसेल ना असं तिच्या मनात एक खंत आहे. राऊंड बघूया आता ह्या सगळ्या खंत ज्या आहेत त्या आपण एक ज्योतिषाचा अभ्यास म्हणून आपण एखाद्या पत्रिकेमध्ये काय काय बघावं या संबंधी अगोदर आराखडा तयार करा. बघा, नवरा मला का टाळतो आणि गुंतला नसेल ना कुठे असं तिचं म्हणणं आहे. त्यांची पत्रिका आपल्यासमोर आहे. माझं मत आहे की आपण काय पाहावं, तर आपण साधारणपणे त्यात 5 मुद्दे बघावे. एक, प्रथम स्थान बघावं. म्हणजे त्या मुलीचं, ज्या बाईनं आपल्याला पत्रिका दिली तिचं किंवा नवऱ्याचं, त्यांचा स्वभाव बघावा. वेगवेगळा असू शकेल, त्यांचं व्यक्तिमत्व कसं आहे हे प्रथम स्थानावरून कळेल. त्यानंतर चतुर्थ स्थान हे सुखाचं स्थान आहे, ग्रहसौख्याचं, माता ऐश्वर्य. तर ती म्हणते मला सुखच नाही. मग चतुर्थ स्थान दोघांचंही कसं आहे, त्याला तर निदान सुख आहे का हिला छळण्यामध्ये, ते तर बघूया. आणि षष्ठम स्थान हे मानसिक रोगाचं आहे. काही वेळेला लोकांना सगळं आहे तरीसुद्धा सुख नाही असं जेव्हा दिसतं त्याला मानसिक रोग असं म्हणतात. सगळं आहे त्याला मानसिक रोग असं म्हणतात. मग ही मनोविकृती आहे का, सगळं माझ्या हातात असून सुद्धा मनोविकृती आहे, अशी मनोविकृती असते का, असते. आणि अजून एक, आता ही म्हणते की मला वैवाहिक सौख्य नाही आहे तरी मला 3 मुलं झाली. आता इथं सप्तम स्थान बघायला पाहिजे, त्यात काही दोष आहे काय तिच्या पत्रिकेमध्ये. कदाचित शारीरिक दोष असू शकतो, मानसिक दोष असू शकतो, एखादा रोग असू शकतो, काही असू शकतं. आणि मग इतकं असून सुद्धा सगळं तिला ह्या कशाचाच लाभ नाही असं म्हणते ती. म्हणजेच एकादश स्थान, लाभ, सर्व प्रकारचे लाभ, वैभव, ऐश्वर्य ज्या स्थानामध्ये जास्त दिसतं ते एकादश स्थान. म्हणजे आपलं ठरलं, आपल्याला प्रथम स्थान, चतुर्थ स्थान, षष्ठम स्थान, सप्तम स्थान आणि एकादश 5 स्थानांचा आपल्याला आढावा घ्यायचा आहे आणि त्यावरून आपला निर्णय ठरवायचा आहे. बघूया आता आपण ह्यांच्या या 5 स्थानांचा विचार. आता बघा, इथं बोर्डवर आहे, मी तुम्हाला दिसतंय तेही दाखवतो. जेव्हा तुमच्याकडे स्वतःकडे कॉम्प्युटर असेल किंवा पंचांग असेल, तुम्ही ह्या तारखा आणि वार घेऊन यांच्या कुंडल्या काढून बघू शकता. मी दिल्यात पण तरी पण तुम्हाला पाहिजे तर तुम्ही डिटेलमध्ये काढून घेऊ शकता. हे बघा, हा जो माणूस आहे त्याचं नाव विश्वास आहे. हा आहे 1974चा, 5/8/1974 सोमवार दुपारी 3:10 पुण्याचा जन्म यांचा. साधारणपणे 5/8/1974 दुपारी 3:10 पुणे. कुंभरास शततारका नक्षत्र, 3रा चरण. कुंभरास शततारका नक्षत्र, 3रा चरण. हेच आपण त्या मुलीचं बघितलं तर तिचं नाव आहे कोमल. आता ह्या कोमलताईंचं काय, 7/2/1986चा जन्म आहे त्यांचा, दुपारी 3 वाजता सांगली. पहिल्यांदा मी विचारलं त्यांना की हा प्रेमविवाह आहे का, तर त्या म्हणल्या नाही. याचं कारण असं की 74 आणि 10/84 आणि 2/86 12 वर्षाच्या फरकाचा विवाह आहे. पालक तरी कसे हो म्हणाले, ही तर कशी हो म्हणाली, किंवा कोणीच काही विचार केला नाही का. मग बऱ्याच वेळेला आपल्याकडं लग्नामध्ये
काहीच पाहिलं जात नाही. म्हणजे काय, तर मुलाची नोकरी, मुलाचं उत्पन्न, मग बाकी काहीच बघायचं नाही. असे एक साधारण घोटाळे आपल्याकडं जास्त असतात. त्यामुळं आपण बघतो की 7/2/1986 दुपारी 3 वाजता सांगलीचा जन्म आहे तिचा. तिचे रास आहे मकर, नक्षत्र आहे उत्तराषाढा, तिसरा चरण. तिच्या पत्रिकेमध्ये जर बघितलं आपण तर आपल्याला 2 दोष दिसतात. एक म्हणजे कृष्ण चतुर्दशीचा जन्म आहे, याचाच पितृदोष असं म्हणतात, आणि विष्टीकरण, ह्याला मनोविकृती असं एक म्हणतात. आता 2 गोष्टी निश्चितपणे आपल्याला इथे बघायला मिळतात. त्या म्हणजे कुठल्या, तर ह्या दोन्हींचं आपण जर विचार केला की कसं काय जमतंय, हे जमतंय काय, ह्यांचे गुण तरी जमतात काय, असा एक आपण विचार केला की ह्यांचे गुण जर जमत नसतील तर काय. आपण जर हे बघितलं ह्यांचे रास नक्षत्र चरण काढून, तर आपल्याला असं लक्षात येईल की ह्यांचे 24 गुण जमतात. काही फारसा अडचणीचा भाग नाही आहे. पण इतकं जरी असलं तर ह्यांच्या या पत्रिकेमध्ये मला असं दिसतं की योनी मैत्री हा 50% भाग आहे, 4 पैकी 2. याचा अर्थ असा की 50%च वैवाहिक सौख्याचा लाभ ह्यांना होणार, हे स्पष्ट चित्र सांगते आपलं. मग स्पष्ट जर चित्र सांगत असेल तर ह्या पत्रिकांमध्ये आपल्याला अपेक्षा जास्त असल्यामुळे आपले प्रॉब्लेम आहेत. मग ही अपेक्षा जी आहे मोठीच्या मोठी, ती काय दाखवते. अजून एक म्हणजे काय याच्यामध्ये दिसतं, ते म्हणजे ह्या विश्वासचं कुंभरास 76 नक्षत्र, तिसरा चरण असला तरी लग्न मात्र वृश्चिक आहे, त्याची नक्षत्र आहे ज्येष्ठा, आणि हिचं मात्र लग्न आहे ते मिथुन रास आणि आर्द्रा नक्षत्र. त्यामुळं आपल्याला असं लक्षात येईल की हे 2 आपण जर बघितलं तर प्राणी कोणते, असा आपल्यासमोर एक प्रश्न येतो. तर ह्याच्या डोक्यात काय बघा, हा चेहरा अश्व आहे आणि शरीर हरिण आहे. शरीर हरिण आहे म्हणजे हा अतिशय शरीराने कृश असला पाहिजे आणि घाबरट असला पाहिजे. बघा, मग तो आईला घाबरणार की बायकोला, ज्येष्ठ कोण, अवघड आहे. पण निश्चितपणे तो आईला, कारण पहिल्यापासून आईच्या आजाला आपण म्हणतो की हाताखाली वावरलेला आहे. आणि हिचं तसं नाही आहे. हिचं आपण मुंगूस योनी आहे. नागाला सुद्धा हे सोडत नाहीत, ते माणसाला काय सोडणार आहे. आणि श्वान योनी आहे शरीराची, म्हणजे साधारणपणे एक स्त्री म्हणून नव्हे, तर शरीर सुखाची अपेक्षा ही शेवटपर्यंत हे करत राहतात, आणि त्यामध्ये गैर काही नाही आहे. विवाहाचा हेतूच मूळचा तो आहे. तरीसुद्धा परिस्थिती काय, आपण शंका काय घेतो, त्या माणसाला काही आजार आहेत का, त्याची मानसिक स्थिती कशी आहे, घर केवढं, आपल्याला प्रायव्हसी नावाचा प्रकार किती आहे, घरात 3 मुलं मोठी आहेत, म्हणजे त्याला जर समजा अगदी त्याला प्रायव्हसी हवी आहे पण नाही आहे, तर तो काय करू शकतो. तो आपल्या ह्या सगळ्या गोष्टीचं बोलून व स्पष्टीकरण देऊ शकत नाही, पण ही अपेक्षा करू शकते. ह्या आजच्या समाजातल्या, आजच्या कुटुंबातल्या ह्या अडचणीच्या गोष्टी आहेत, आपण त्याही समजून घेतल्या पाहिजेत. एक ज्योतिषी म्हणून आपल्याला त्याही गोष्टींचा काय झाला पाहिजे, उलगडा झाला पाहिजे. आता हा जर प्रकार आपण उलगडा झाला म्हणून बघितला तर लक्षात येईल की ह्या पत्रिकेमध्ये आपण काय काय बघणार आहोत. पहिलं बघणार आहोत आपण म्हणजे काय, तर स्वभाव. आता ह्या पत्रिकेमध्ये वृश्चिक रास आहे बघा, आणि राहू या पत्रिकेमध्ये दिसतो. वृश्चिक राशीचा राहू म्हणजे साधारणपणे ह्याचा जो कल आहे तो आपली प्रकृती टिकवण्याकडं आहे. खाणं पिणं अतिशय मर्यादित, संयमित, तो प्रकृती टिकवत राहतोय. हिचा जर विचार केला तर इथं मिथुन रास आहे, आणि मिथुन याचा स्वामी बुध अष्टमात आहे. काहीही खाईन, मला वाटेल ते, मला विचारायचं नाही. मग प्रकृती जर हिची याच्या दुप्पट होत गेली तर साधारणपणे अडचणी येणार. आता प्रश्न असा की ह्यांचे 24 गुण जमतात. आपण बघितलं गुणमिलनामध्ये 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. राशींचं गुणमिलन करण्याची पद्धत पंचांगामध्ये आहे, परंतु आपण बघताना लग्नपत्रिका बघतो, लग्नकुंडली बघतो, राशीकुंडली बघत नाही. मग लग्नकुंडलींचं जर आपण समजा, लग्नकुंडलीत पण रास नक्षत्र चरण असणार, त्यांचं पण देखील आपण जर गुणमिलन बघितलं तर आपल्या लक्षात फार मोठी गोष्ट येईल. ती म्हणजे कुठली, याची रास आहे वृश्चिक, हिची रास आहे मिथुन. आपण जर बघितलं तर हे सरळ सरळ
षडाष्टक आहे. मला सांगा, मानसिकदृष्ट्या दोन्ही एकत्र आहेत, मन जमतात, पण शरीर एकमेकाला प्रतिकर्षण करतात. कसा तो पुरुष या स्त्रीकडे आकर्षित होईल, कसं त्याला छान सगळं वाटेल बघा. म्हणजे आपल्याला लक्षात येत न भाग म्हणजे काय, यांच्यामध्ये प्रतिकर्षणाची परिस्थिती आहे. आपलं कुठलंही पंचांग मिथुन राशीचा मुलगा किंवा मुलगी आणि दुसरं वृश्चिक राशीचा मुलगा किंवा मुलगी यांचा विवाह करण्याबद्दल नाराज आहेत. मगूनच दिलेले नाहीत बऱ्याच जागी, आणि आलेच तर खूप कमी येतात. ह्याला षडाष्टक असं म्हणतात. विवाह करू नका, शरीर दोषाचे संबंध येतील, शारीरिक संबंध कमी होतील, किंवा शारीरिक आपण म्हणतो की समाधान हा बघायला मिळणार नाही, परिणामी हा विवाह करू नका. त्यात नाही केलाच तर तुम्ही काय करा, सांभाळून घ्या. ज्योतिष सांगेल मला पुन्हा विचारलं नका, पण आम्ही म्हणतो करू नका. त्यामुळं साधारणपणे हे काही न बघितल्यामुळे झालेलं असावं असं मला वाटतंय. आणि समजा ते गुण बघितले आणि 24 आले तर लग्न कोष्टकांचा अभ्यास केलेला नाही. त्यामुळे इथं जर बघितलं ह्यांच्यामध्ये षडाष्टक दोष आहे. मुलीमध्ये कृष्ण चतुर्दशीचा जन्म आहे. त्याचा अर्थ असा की हा पितृदोष मानला जातो. आणि नंतर एक भाग म्हणजे काय, तर हा विष्टीकरण हा एक भाग आहे. त्याच्यामध्ये मनोविकृती येते. मग आपण विचार केला की ह्याच्यामध्ये चतुर्थ स्थानचा अभ्यास करायचा. आता चतुर्थ स्थानांचा अभ्यास करा दोन्हीच्या. चतुर्थ स्थान काय सांगतं ह्या मुलाचं, ह्यामध्ये गुरु आणि चंद्र आहे. जर कुंभ राशीमध्ये चंद्र असेल तर साधारणपणे तो सुखापासून लांब जातो. सुख आहे पण भोगत नाही, किंवा सुख आहे पण भोगायला मिळत नाही. घरी 2 व्हीलर आहे पण रोज 50 किलोमीटरचा प्रवास असल्यामुळे मला एसटीनंच जाय करावं लागतं. एवढी गाडी मी मारू शकत नाही. स्वतःची 4 व्हीलर आहे परंतु परवडत नाही. 50 किलोमीटर रोज जाणं आणि येणं यासाठी मला 200 रुपये लागतील, पण मी माझं वाहन वापरलं तर मला 800 रुपये लागतील. म्हणल्यापेक्षा आपण म्हणतो की वाहन आहे पण वाहन सौख्य मला लाभ नाही, तशी परिस्थिती येते इथं. म्हणून कुंभ राशीतला चंद्र हा तुम्हाला सुख जे आहे ते लांब नेण्याचा प्रयत्न करतो सुखापासून. हिच्या पत्रिकेचा आपण अभ्यास केला तर इथं लक्षात येईल की कन्या रास आहे आणि हिचा स्वामी जो आहे तो बुध. या कन्या राशीचा स्वामी जो आहे तो बुध हा आहे अष्टमामध्ये आणि हा आहे कशामध्ये, मकर राशीत. चंद्र जो आहे तो इथं काय आहे, चतुर्घरात आहे. मग आता बुध जेव्हा मकर राशीत जातो तेव्हा आम्ही बुधाला विचारलं, शनीच्या राशीमध्ये जेव्हा बुध येतो तेव्हा शनी हा कोण आहे बुधाचा, तर समग्र आहे आणि चंद्र तर शत्रू आहे. असा असताना मग होणार काय, हिला सुख आहे पण ते मानवत नाही किंवा सुख नाही असं वाटतंय. ते लहान मुलाला खेळायला पैसे पाहिजेत, त्याला आपण 2-2 रुपयाची किंवा रुपयाच्या 5 नोटा दिल्या, अजून पाहिजेत, आपल्याकडं नाही आहेत. मग आपण शेवटी 500-500 रुपयाच्या 4 नोटा दिल्या, घ्या काय फाडत नाही काय नाही करू, अजून पाहिजेत. अरे तुला कळतच नाही, रुपया आणि 500 रुपये तरी तू अजून पाहिजेत म्हणतो. मग तुला नेमके पाहिजेत किती सांग ना. त्याला कळत नाही. म्हणजे सुख म्हणजे किती पाहिजे हे न समजणं याला हाव असं म्हणतात. म्हणून आपल्याकडं पंचायत येते की जर समजा बुध हा चंद्राबरोबर असेल तर तुम्हाला बौद्धिकदृष्ट्या आपल्याला नेमकं काय आणि किती पाहिजे याचा अंदाज ठरवता येत नाही. त्यामुळे चतुर्थ स्थान अडचणी तिथं. त्यामुळे चतुर्थ स्थानामध्ये सुखाचा हिशोब केला तर त्या सुखाला आपल्याला मर्यादा आहे. अनलिमिटेड म्हणजे किती वापरायचं. एखाद्या हॉटेलमध्ये जेवण असतं बघा, थाळी अनलिमिटेड आहे म्हणून मी खाणार किती, 10, 20, 25, 50 चपात्या खाणार नाही, अजून मग खातो. अरे तुला त्रास होईल ना. आहे अनलिमिटेड पण तुला योग्य तितकं थांबायला हवं. अजून एक चपाती जाते आहे म्हटल्यावर थांबायला हवं. पण आपलं सुखाचं तसं होत नाही. अजून सुख आणि मग सुखाचा काय होतो माहिती का, बट्ट्या वळवून जातो. याचा अर्थ असा की आम्हाला ह्या गोष्टी समजल्या पाहिजेत किंवा समोपचारानं आम्हाला हे कळवून दिल्या पाहिजेत. आता हे झाले चतुर्थ स्थान. आता आपण आलो सप्तम स्थानाकडे. तर सप्तम स्थानापूर्वी बघायचं आपल्याला षष्टम स्थान काय आहे यांचं. ह्या षष्टम स्थान म्हणजे मनोविकृतचं स्थान आहे. मग षष्टम स्थानाचा आम्ही अभ्यास केला तेव्हा लक्षात आलं की ह्याचा स्वामी जो आहे मंगळ, तो कुठे आहे तर तो साधारणपणे कर्मस्थानात आहे. हिच्या पत्रिकेचा स्वामी बघितला मी मंगळ, तो त्याच स्थानात आहे. परंतु त्या स्थानातला हर्षल बरोबर आहे. हर्षल बरोबर असेल तर साधारणपणे त्याला चमत्कारिक, ह्या आठवड्यामध्ये आपण समाधानी असतो, पुढच्या आठवड्यामध्ये आपण समाधान नाही म्हणून रडत बसतो. तो
तो हर्षल फार चमत्कारिक आहे. तो आत्ता बरं वाटतं म्हणतो आणि 5 मिनिटांनी आपल्याला त्रास देतो. चमत्कारिक योग आहे त्याचे सगळे. म्हणून हा हर्षल बरोबर असणारा स्वतःच्या राशीतला मंगळ हा त्रासदायक आहे. आता मंगळाला विचारलं शनी कोण आहे, तर समग्र आहे. समग्र आहे तो, म्हणजे याचा इथं असून उपयोग नाही. तो आनंद देणारा ग्रह. शनी म्हणजे आनंद. परंतु षष्टमात असताना आनंद जो आहे तो उपभोगाची मानसिक तयारी नसते आपली. मानसिक तयारी नाही, उपभोगाची मानसिक तयारी नाही आहे. हा जर प्रकार बघितला तर लक्षात येईल की हिला आनंद आहे पण उपभोगाची मानसिक तयारी नाही आहे. आणि ह्याच्या पत्रिकेत बघितलं तर हा षष्टम स्थानचा स्वामी जो आहे षष्टेश, तो कुठं आहे तर साधारणपणे ह्या कर्मस्थानामध्ये आहे. आता कर्मस्थानात जर तो गेला तर काय होईल, याचं पूर्ण लक्ष हे व्यवसाय किंवा नोकरी किंवा उद्योगाकडे असेल. डोक्यात सारखे तेच विचार आहेत. मला अजून काय करता येईल, मला अजून वाढव कसं मोठं कसं करता येईल, अजून जास्त काम कसं करता येईल, हेच डोक्यात विचार असल्यामुळं मग विवाह, वैवाहिक सौख्य, बायको, मुलं ह्यात अडकत नाही. तो आहेत, बघतात, सगळं करतात, आपलं काय काय आता काम नाही, भरपूर अडकलो की 20 वर्ष संसार केला, बास की आता, असं म्हणतो आणि त्यातून बाहेर पडतो. म्हणजे हळूहळू हा माणूस आता वैराग्याकडे चाललेला आहे. हा जर वैराग्याकडे चाललेला असेल आणि ती जर बाई हळूहळू तरुणपणात येत असेल तर अशा खूप घरामधले हे प्रॉब्लेम आहेत. इथं मात्र मग मानसिक दुर्बलता तयार होते आणि मग वादाचे विषय होतात. पण खरं कारण न सांगता वाद व्हायला सुरुवात होते आणि मग मला टाळतो का, मग त्याच्याबद्दलच्या शंका, शंकास्पद स्वभाव, आणि शंकास्पद स्वभावातून आपण म्हणतो की माझ्यावर संशय घेतात. हा तो नवरा म्हणतो माझ्यावर संशय घेते, ती म्हणते तो माझ्यावर संशय घेतो. हा शब्द जो आहे हा शब्द नेमका कशाशी निगडीत आहे तर तुमच्या शरीर सुखाच्या अपूर्णतेशी निगडीत आहे. आता हे न बोलता येण्यासारखं गाणं असल्यामुळे आपण दुसऱ्या गोष्टी करतो. म्हणजे बघा, भूक नाही आहे पोटामध्ये असं नाही आहे, आहे भरपूर भूक आहे, जेवायला बसलो पण जेवण चांगलं नाही आहे, भात करपलेला आहे, आमटीला कसला तर वास लागला आहे, चपाती वातट झालेली आहे. तर आपण म्हणतो का असं त्या वाढणाऱ्याला, नाही 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 आत्ताच जेवलं, पोटात जागा नाही, बास झाला, पोट दुखायला आहे असं म्हणतो आणि उठून जातो दुसरीकडे खातो कुठतरी. खरं सांगायचं म्हणजे फार अवघड झालेलं आहे. खरं बोलू शकत नाही, ही सगळ्यात मोठी खंत आहे आपली. आणि मग आपण दुसरं काहीतरी सांगतो, सेम अवस्था इथं असते. म्हणून आपण बघतो षष्टम स्थान काय, ज्योतिषाला काय, तो स्पष्ट बोलू शकतो, कारण त्याच्याशी त्याला काय करायचंय, सत्यापर्यंत जायचं आहे आणि मूळ मुद्द्यावर बोट ठेवून त्याला उत्तर द्यायचं आहे. त्यामुळे तो चुकीचं सांगत नाही. आता जायचं सप्तम स्थानाकडे. त्या सप्तम स्थानात इथं केतू आहे, तो शत्रू घरात आहे. इथं वृषभरास, वृषभेचा स्वामी शुक्र हा काय आहे, सप्तमेश अष्टमात आहे. अष्टमात आहे तो मित्राबरोबर आहे, म्हणजे शुक्र शनी एकत्र आहेत, हे खरं आहे. परंतु अष्टमात आहे, अष्टमात असेल तर साधारणपणे आपल्याला त्या गोष्टींबद्दल आकर्षण असत नाही. मग सप्तमेश जेव्हा अष्टमात जातो तेव्हा त्याबद्दल आकर्षण असत नाही. जरी 20 वर्ष संसार केला तरीसुद्धा हा सारखा बायको बायको मुलं मुलं असं करत राहिलेला नसला पाहिजे 100%. म्हणून हिचे विचार केला सप्तमाचा तर तुमच्या लक्षात येईल की इथं सप्तम स्थान जे आहे त्यात काय आहे, धनुरास. म्हणजे हिचा सप्तमेश गुरु आहे तो काय आहे तर साधारणपणे तो कुठं जातो, भाग्योदयाकडे जातो. म्हणजे हिचं सप्तम स्थान भाग्योदयाकडे नेते. ही म्हणते माझा भाग्योदय झाला, मग आनंद आहे, मला सगळं छान आहे, मला फिरायचं आहे, हे घर फिरवणार आहे, मला यात्रा करायची आहे, मला नेपाळला जायचं आहे, मला 5 धाम करायचं आहे. होय, खरं घरात काय, आईला विचारल्याशिवाय भाजीला जाता येत नाही, 5 धाम करायला 4 धाम करायला कुठं जाते, असं म्हणलं की मग झालं, अडचण आली, माझं काय झालं नाही. म्हणजे हा सगळा हिशोब इथे येतो आणि मग आपल्याला प्रश्न येतो की आता त्यांना लाभ काय आहेत का नाही आयुष्याचे. मग ह्या लाभांचा विचार करतो तेव्हा आपल्याला हे 11वं स्थान बघावं लागतं, दोन्हीतलं पण. 11वं स्थान आणि 11वं स्थान जेव्हा बघतो आपण तेव्हा ते पुन्हा षडाष्टकात आलं. इथं आली कन्या रास आणि इथं आली मेष रास, हे दोन्ही षडाष्टक आहे. इथं कन्या रास, इथं षडाष्टकामध्ये मेष रास. जेव्हा एखादी गोष्ट लाभ मिळायचा असेल त्याला तेव्हा ती आडवी येते आणि जेव्हा तिला लाभ मिळणार आहे तेव्हा हा आडवा येतोय. षडाष्टक आहे, काय करायचं आता. ह्या गोष्टी षडाष्टकामध्ये राहिल्या तर तुमचे लाभ सगळे आपण काय करणार, घालवणार. आणि मग म्हणून आपण म्हणतो की मला हे मिळत नाही, मला ते मिळत नाही. मुळात ह्याची प्रकृती जी आहे ती हरिण योनीची आहे, म्हणजे भित्री आहे, फार कृश आहे. त्यामुळं त्याचा फारसा हिशोब तो नाही आहे. पण तिची जर प्रकृती बघितली तर श्वान योनी आहे.
तिला काही कोण म्हणतंय महत्त्वाचं नाही. असं मी एक जोडपं बघितलं की ज्यामध्ये तो हरिण योनीचा आणि ती श्वान योनीची आहे. हा आला आणि बसला, तर ती येते आणि ह्याच्या शेजारी चिटकून बसते. तो म्हणतो पलीकडे सारखून बस. हा उठून खुर्चीवर बसतोय. ती म्हणते उठ, मी ती खुर्चीवर लागून बसणार पलीकडे. तिथं आता काय करायचं? ती श्वान, तिला वाटतं की आपल्याला तो जवळ असावा, आपल्या जवळ बसावं. खरं घर आहे, मुलं आहेत, सासू आहे, तरी मग काय होते? लग्न केलंय काय? ओळखीची बाई ओळख नाही होय आमची, लग्न केलंय, मुलं झालं आम्हाला. मग आता हे जर मकबिक असा शब्द असा वापरला असेल तर तिच्या स्वभावाला पर्याय नाही. मग हा जर प्रकार बघितला तर हे दाखवायचं आहे का? हो, श्वान योनीमध्ये ह्या लोकांना आपलं साधारणपणे हे सगळं जे आहे ते लोकांना दिसलं तरी चालेल, कळलं तरी चालेल, पण मला पाहिजे या स्वरूपाचं असेल. आणि इथं हरिण योनीमध्ये तो इतका भित्रट आहे, तो म्हणतो नको, कुणी आईनं नव्हे मुलाने जरी पाहिलं तरी त्यांना काय वाटेल म्हणून मी लांब थांबतो, अशा स्वरूपाचा हा प्राणी आहे. असं जर असेल तर ह्या दोघांच्या मधलं जे आहे ते आकर्षण बिंदू हा सगळा जो आहे ही फार जड अवस्थेमध्ये आहे ना, हा हलक्या अवस्थेमध्ये आहे. आता ह्या दोन्ही गोष्टी टिकणं फार अवघड जातं. त्यामुळं निश्चितपणे आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की साधारणपणे ह्या जरी गोष्टी दोन्ही सारख्या दाखवल्या असल्या तर आता ह्यांची आपण महादशा बघणार आहोत. आता महादशा आत्ता कोणाची काय चालू आहे? आत्ता 1986. आता ही कोमलची जर आपण महादशा बघितली तर आत्ता 2026ची अवस्था काय? आत्ता 2026ला जर आपण बघितलं तर त्यांचं एज येतं 40. आणि आत्ता तिची जी अवस्था आहे ती गुरु संपून शनीची आहे. म्हणजे गुरु जो आहे त्याची महादशा संपली आणि शनीची महादशा सुरू झाली आत्ता. तर शनी षष्टमात आहे, त्यामुळं मनोविकृतीलाही सुरुवात झालेली आहे असं म्हणता येईल. ही मनोविकृतीला सुरुवात झाली. गुरुच्या महादशामध्ये शनीची उपमहादशा आहे आणि त्याचं कशी परिस्थिती आहे? कोणाची? विश्वासची. ह्या विश्वासचा जर आपण अभ्यास केला तर लक्षात येईल की विश्वासचं एज हा जो भाग आहे तो जर आत्ता आपण कॅल्क्युलेट केलं तर लक्षात येईल की 2026ला ह्यांचं एज येतं 52 इयर्स. आणि साधारणपणे ह्यांची महादशा कोणती आहे? तर आत्ता ह्यांची महादशा जी आहे ती बुधाची. आणि बुधाच्या महादशेमध्ये ह्याची 2026ला चंद्राची उपमहादशा चालू आहे. काढून बघा सगळं, तुम्हाला लक्षात येईल. चंद्राची उपमहादशा बुधाच्या महादशेत. इथं कसं गुरुच्या महादशेत शनीची महादशा आणि इथं बुधाच्या महादशेत चंद्राची महादशा. तिथल्यासारखंच आहे. बुधाची महादशा जर बघितली आपण तर आमचा बुध कुठं आहे? साधारणपणे रवी बुध युती हा कर्क राशीमध्ये आहे. भाग्योदयाकडे चालला आहे तो. त्याला आपला भाग्योदय व्हावा, आपण काहीतरी करावं, आपण आपल्यात गट्स आहेत, आपण काहीतरी केल्याचं दिसलं पाहिजे असं छान त्याच्या डोक्यात ते विचार आहेत. आणि त्यात महादशा आहे चंद्राची. मग आता हा चंद्र जो आमचा दाखवतो तो कुठे जाऊन बसला? बघा, हा चंद्र आमचा जो आहे तो कुठे जाऊन बसला? तर तो आहे सुखामध्ये आणि तो आहे कुंभ राशी बरोबर. मग कुंभ राशीला जर विचारलं शनीला तर चंद्र कोण आहे? शत्रू आहे. म्हणजे हा सुखाच्या विरोधात आहे का? होय. चंद्राची आता महादशा चालू आहे त्यामुळे तो सुखाकडे नाही, मला सुख मी काही नको म्हणतो. 8 तास काम करणारा माणूस 12 तास काम केलं तर अजून 2 तास काम करायची क्षमता आहे. मला घर नको, मी घरी येत नाही, मला डबा पाठवून द्या असा म्हणतो. विचार करा, म्हणजे याचं विरक्ती वाढत चाललेली आहे. आणि ही सगळी विरक्ती वाढत जाणारी ही काय आहे? आपल्याला त्या माणसाला त्रासदायक वाटते. मग मला असं वाटतं की दोन्ही पत्रिका भेटल्यावर मी यांना काय सल्ला आणि उपाय द्यावा? तर मी दिलेला सल्ला आणि उपाय काय बघूया आपण. बघा, मी त्या मॅडमना सांगितलं, कोमल मॅडमना, की तुमच्या कुंडलीत कृष्ण चतुर्दशीनं आहे त्याची शांती करून घ्यावी, विष्टीकरण आहे त्याची शांती करून घ्यावी, अष्टमात चंद्र असल्याने चंद्राचा जप करावा. मन स्थिर राहतं आहे, चंद्रामुळे मनावर परिणाम होतो. तुमचा शुक्र अष्टमात आहे. बघा, हा शुक्र अष्टमात आहे आणि हा शुक्र अष्टमातला जो आहे त्याचा शुक्र मंगळाबरोबर आहे. यांचा शुक्र जो आहे तो मंगळाबरोबर आहे. बघा इथं याचं जर बघितलं शुक्र तुम्ही तर तो मंगळाबरोबर. हा परिणाम काय होणार? यांचाही शुक्र अष्टमात, यांचाही शुक्र अष्टमात. साधारणपणे आपण मग काय करतो? जास्त बोलतो आणि कठीण बोलतो, त्यामुळे पंचायत होते. आता तुमचं लग्न जे आहे त्या लग्नामध्ये षडाष्टक दोष आहे. हा मिथुन आणि वृश्चिक हा षडाष्टक दोष असेल तर साधारणपणे ही शरीराची मैत्री ही आनंददायक नसते. म्हणून टाळण्याचा नव्हे तर निराशेचा राग व्यक्त
राग व्यक्ती टाळण्यावर काढत असते. निराशा आहे, मग ते टाळण्यावर काढायचे, टाळत राहायचं आणि त्याच्यावर राग काढत राहायचा. याला पर्याय काही नाही. ही बाब समजून घेण्यासाठी गरजेची आहे. ह्याला काउन्सिलर चांगला पाहिजे. कारण अंदाज वयातला 12 वर्षाचा अंतर आहे. याचा अर्थ असा की साधारणपणे दोघांच्यातलं जे मानसिक अंतर आहे ते जास्त आहे. त्यामुळे ह्याला चांगला काउन्सिलर पाहिजे आणि काउन्सिलिंग झालं तर कदाचित हा प्रश्न सुटेल. विवाहात वय का पाहतात तर पुढे ही बाब वादाची होऊ नये म्हणून, कारण तो फरक 12 वर्षाचा इतका आहे. आज तसं होणार नाही. आता ह्यांच्या कुंडलीत बघितलं तर शुक्र आणि शनी अष्टमात आहे. मुलाच्या बघा, शुक्र आणि शनी अष्टमात आहे. आता शुक्र आणि शनी अष्टमात आहे. अष्टमातला शुक्र विरक्ती म्हणजे संसारातून बाहेर पडायचा संकेत देतो. तर अष्टमातला शनी आनंद नाही म्हणून नाराजीचा स्वर आवळतो. परिणामी मन नाराज, शरीर नाराज, त्याचे परिणाम येतात. आता ज्येष्ठा नक्षत्राची हरिण योनी आहे हे वृश्चिक राशीत. ज्येष्ठा नक्षत्राची हरिण योनी आहे. शरीराला भित्रे पण त्रास देतं, माणूस अबोल होतो. तर आर्द्रा नक्षत्राची योनी श्वान, हिची बघा आर्द्रा नक्षत्राची योनी श्वान, कारण हे शरीराशी संबंध आहे. श्वान असलेलं तिला शरीर सुखातच संसारात सुख वाटतंय, नाहीतर मग काय अर्थ नाही. हा षडाष्टकाचा परिणाम आहे. म्हणून ह्या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. आता परिणाम काय, तुमचा स्वभाव संशय होत चाललेला आहे. मॅडम, तुमचा स्वभाव संशय होत चालला आहे. तुम्ही कशात तरी गुंतवून घ्या. वाचन, मनन, शिवण, समाजकार्य, एखादा छोटासा उद्योग, बचत गट, लिखाण, गायन, वादन अशा कशात तरी गुंतवून घ्या, नाहीतर वेड्या व्हाल, बाकी काही नाही. म्हणून एकदा तुमच्या मनातली ही संशयाचं भूत एकदा काढा, तर तुम्हाला असं की कुठं गुंतलाय. होय, नवरा व्यवसायात पैशात गुंतलाय, तो भाग्योदयामध्ये गुंतलाय, त्याच्या डोक्यात दुसरं काही नाही. पण आपल्याला नेहमी काय वाटतं, वेगळंच. तर ते वेगळं तिच्या डोक्यातलं काढून टाकायचा प्रयत्न केला, परंतु तरीसुद्धा तो गेला काय नाही माहिती नाही, कारण हे दिसत नाही आपल्याला. प्रयत्न करूया की अशाच एका चांगल्या फुटणाऱ्या घराला सांभाळण्यासाठी ज्योतिषाची मदत लागते. एवढं सांगितल्यानंतर ती म्हणली की नाही, मी आजपासून संशय घेणं किमान बंद करीन. एवढं जरी तिने केलं तर मला वाटतं की आपल्या पत्रिका बघण्याचं सार्थक झालं. प्रयत्न करूया अशाच एका चांगल्या काउन्सिलिंगसाठी पुढच्या एका पत्रिकेमध्ये भेटूया.